नवीन टॉपिक, सेकंड लास्ट टॉपिक फॉर द इयर, बँक रिकन्सालिएशन स्टेट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की बँक आहे काय, करते काय, मग पुढे बघू. बँक बँक सिंपल शब्दामध्ये एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. काय आहे? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ओके. बँक काय करते? बँक डिपॉझिट एक्सेप्ट करते आणि लोन देते. हे बँकेचे प्रायमरी फंक्शन. ठीक आहे. बँकेमध्ये पैसे डिपॉझिट होतात म्हणून बँकेचे जे अकाउंट असतात ना, त्यांना आपण डिपॉझिट अकाउंट्स म्हणतो. काय म्हणतो? डिपॉझिट अकाउंट्स. चार पद्धतीचे डिपॉझिट अकाउंट्स आहेत आपल्याकडे. पहिलं आहे सेव्हिंग्स डिपॉझिट अकाउंट. दुसरा आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. तिसरं आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आणि चौथा आहे करंट डिपॉझिट अकाउंट. एक सिंपल लाईनअप मध्ये जर विचार केला तर जनरल पब्लिक सेव्हिंग्स अकाउंट उघडतं. बोलताना आपण सेव्हिंग्स अकाउंट बोलतोय. फिक्स डिपॉझिट अकाउंटला आपण एफडी बोलतो. रिकरिंग डिपॉझिट अकाउंटला आपण आरडी बोलतो. आणि करंट अकाउंट डिपॉझिटला आपण करंट अकाउंट बोलतो. आधी आपण शॉर्ट मध्ये बोलतो नॉर्मली, पण रियालिटीमध्ये त्यांची नावं अशी आहेत: सेव्हिंग्स डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट. सेव्हिंग्स डिपॉझिट मध्ये कसं असतं, हे विड्रॉवल आहे, त्याला लिमिटेशन असतात. की तुम्ही एटीएम वरनं समजा विड्रॉ करताय तर नॉर्मल 3 ते 4 वेळेपर्यंत तुम्ही विड्रॉ करू शकता. त्याच्यावर विड्रॉ केलं तर तुम्हाला चार्जेस लागतात. परत तुम्हाला जर बँकेतनं कॅश विड्रॉ करायची आहे तर बँक टू बँक डिपेंड करतं. जसं आता एसबीआय आहे, तुम्ही एका वेळेला 40,000 रुपये डिपॉझिट काढू शकता, बाहेर काढू शकता. त्याच्यावर काढायचं असेल तर तुम्हाला एक दिवसा आधी बँकेला नोटीस द्यायला लागते की मला हे पैसे लागणार आहेत. मग तुम्हाला बँक अलाउ करते की तुम्ही मोठी रक्कम काढा. कारण द्यावं लागतं. इन शॉर्ट, डिपॉझिट्सना काही लिमिट नाहीये. डिपॉझिट किती करू शकता, पण विथड्रॉवल्सला लिमिट आहे. ही लिमिट घालण्यामध्ये कारण काय आहे? कारण नावातच आहे ना, सेव्हिंग्स. बँकेला हवंय की तुम्ही पैसा साठवावा, तुम्ही पैसा सेव्ह करावा, जास्त विथड्रॉ करू नये. तर इन जनरल जेवढं नॉर्मल पब्लिक आहे किंवा जेवढे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांचे जे अकाउंट्स आहेत ते सगळे सेव्हिंग्स अकाउंट्स आहेत. तो प्रायमरी अकाउंट एका माणसासाठी जर काम करताना तर ते सेव्हिंग्स अकाउंट. दुसरं आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. इकडे विथड्रॉवल अलाउड नसतं. का? कारण फिक्स्ड डिपॉझिट मध्ये तुम्ही एका फिक्स टाइम साठी पैसे ठेवता. मग त्याची मॅच्युरिटी असते, मग मॅच्युरिटीला आपल्याला मिळतं. मग जर तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी विड्रॉल टाकलेत तर त्याला काही कंडिशन्स आहेत, काही चार्जेस लागतात. मग तुम्हाला ते पैसे तुमचे मिळू शकतात, पण एक फॉर्म भरायला लागतो, प्रोसेस करायला लागते. त्यानंतर आरडी रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही दर महिन्याला डिपॉझिट करता, एव्हरी मंथ
स्पेसिफिक अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की मला ₹1000 पर मंथची आरडी काढायची आहे, तर पुढच्या 12 महिन्यासाठी तुम्हाला दर महिन्याला एका विशिष्ट तारखेला तुमच्या सेव्हिंग्स अकाउंट मधनं ₹1000 कट करून त्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये ट्रान्सफर केले जाणार. मग हे तुम्ही तोडू शकत नाही. मध्ये आरडी ब्रेकेबल नसते. आरडी ही मॅच्युरिटीलाच ब्रेक होते. इज दॅट क्लिअर? मग काही लोकांचे छोटे छोटे गोल्स असतात की त्यांना ह्या तारखेला एवढे पैसे हवे आहेत किंवा 6-8 महिन्यात पैसे जमवायचे आहेत, तर मग ते आरडी काढतात. मग आरडी मध्ये कसं कंपल्सरी पैसे कट होतात ना, मग ते ऑटोमॅटिक सेव्ह होत जातं. आणि लास्ट आहे आपलं करंट डिपॉझिट अकाउंट. बेसिकली हे अकाउंट जे आहे हे प्युअर बिझनेस साठी आहे. का बिझनेस साठी आहे? कारण इथे डिपॉझिट असो किंवा विड्रॉवल असो, कुठलेच लिमिट नाही आहे. तुम्ही हवं तेवढं डिपॉझिट करा कुठल्याही वेळेला, हवं तेव्हा विड्रॉ करा कुठल्याही वेळेला. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स याच्यामध्ये मिळत नाहीत. आणि जर तुमचा ओव्हरऑल ट्रॅक चांगला असेल तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पण मिळते. आपण हे लास्ट लेक्चरला कव्हर केलं की तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जर 10,000 आहेत आणि तुम्हाला त्यावेळेला 15,000ची गरज आहे, तर तुम्ही 15,000 विड्रॉ करू शकता. त्यावेळेला ते 5,000 जे तुम्ही एक्स्ट्रा विड्रॉ केले ते एक प्रकारचं लोन आहे. तुमचा अकाउंट बॅलन्स नेगेटिव्ह जातो, म्हणजे -5,000 जातो. इट इज कॉल्ड ओडी. मग जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात त्या बँकेमध्ये, मग पहिला ओडी क्लिअर होते, नंतर तुमचा फेवरेबल बॅलन्स दिसायला लागतो. असं हे आपले 4 प्रकारचे अकाउंट्स आहेत. आता आपण अकाउंट शिकतोय, बुक किपिंग शिकतोय, तर बुक किपिंग मध्ये जेव्हा जेव्हा आपण बँक अकाउंट हा शब्द वापरतो कुठल्याही ट्रान्झॅक्शन साठी, तेव्हा बाय डिफॉल्ट ते कुठलं अकाउंट असतं? करंट अकाउंट असतं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता बँक पण एक बिझनेस करते, ते पण एक इन्स्टिट्यूटच आहे. मग बँक साठी आपण जे आहोत ना, आपण कोण आहोत माहिती? कस्टमर आहोत. मग आपण कोणी असो, म्हणजे आपण आपण सेव्हिंग्स अकाउंट ओपन केलं असो तरी आपण बँकेचे कस्टमर. आपण एफडी काढलेली असो तरी आपण बँकेचे कस्टमर. आपण आरडी काढलेली असो किंवा आपण करंट अकाउंट काढलेलं असो, आपण बँकेचे कस्टमर आहोत. मग बँकेचे कस्टमर आहोत ना, मग बँकेमध्ये आणि आपल्यामध्ये जे व्यवहार होतात आपण पण रेकॉर्ड करतो, बँक पण रेकॉर्ड करतो. आपण जे व्यवहार रेकॉर्ड करतो ऍज अ बिझनेस, मी बोलतोय आता, तर त्यासाठी आपण कॅश बुक मेंटेन करतो. आणि कॅश बुक मध्ये आपण बँकेचा कॉलम पण मेंटेन करतो, ज्यामध्ये आपल्याला सगळे आपले बँकेच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन दिसतात. आणि बँक काय करतं? बँक कस्टमरचं लेजर मेंटेन करतं. आणि ह्या लेजरची कॉपी जेव्हा आपल्याला ते देतं तेव्हा त्याला नाव देतं पासबुक. बेसिकली पासबुक काय आहे? इट्स अ कस्टमर्स लेजर कॉपी. कस्टमरच्या खात्याची कॉपी म्हणजे पासबुक. पासबुकने हे कळतं की आपल्या खात्यामध्ये काय व्यवहार झाले बँकेमध्ये. आलं लक्षात? आता बँकेमध्ये व्यवहार मुळात आपण कुठले रेकॉर्ड करतो ह्याचा जर आपण विचार केला तर बघूया. तर ऍज अ बिझनेसमॅन, ओके, तर सगळ्यात पहिला व्यवहार आला कॅश डिपॉझिटेड इन बँक. आपण बँकेमध्ये काय डिपॉझिट केलं? कॅश. तर आपण काय बोलणार? बँक अकाउंट डेबिट. का? रिसिव्हर आहे ना. टू कॅश अकाउंट. का? गोज आउट. आता बँक काय म्हणणार माहितीये? बँक बोलणार कॅश अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट. ज्या कस्टमरने तो पैसा दिला तो. आता बघा, इम्पॉर्टंट आहे इकडे,
लक्षात ठेवण्याला एक गोष्ट, जेव्हा पैसे आपण बँकेत डिपॉझिट केले तेव्हा आपण बँक अकाउंटला काय केलं, आणि जेव्हा बँकेमध्ये पैसे ते गेले तेव्हा बँकेने मला काय केलं, क्रेडिट. म्हणून बघा पासबुक मध्ये जर तुम्ही पासबुकचं स्ट्रक्चर बघितलं असेल रफ स्केल वरती, ह्या साईडला डेट असते, ह्या साईडला पर्टिक्युलर्स असतात, आणि इकडे आहेत ना टोटल 3 कॉलम असतात. एक कॉलम असतं विड्रॉवल, एक कॉलम असतं डिपॉझिट, आणि एक असतो बॅलन्स. हा जो विड्रॉवल कॉलम आहे ना, हा डेबिट कॉलम, आणि डिपॉझिट कॉलम जो आहे ना तो क्रेडिट कॉलम आहे. का, जेव्हा कस्टमर डिपॉझिट करतो त्यावेळेला तो गिवर असतो, बरोबर की नाही. कस्टमरने बँकेत पैसे भरले म्हणजे कस्टमर कोण आहे, गिवर. क्रेडिट द गिवर रूल चालतो ना. आणि जेव्हा कस्टमर विथड्रॉ करतो तेव्हा हाच कस्टमर कोण असतो, रिसीवर. म्हणून पासबुक मध्ये क्रेडिट म्हणजे पैसे आले आणि डेबिट म्हणजे पैसे गेले, अपोजिट का दिसतं, ह्या कारणामुळे दिसतं. अकाउंट्स मध्ये कसं करतो आपण, आपल्या बुक मध्ये, ही आपली बुक्स आहेत ना आपल्या, बँक अकाउंट डेबिट, डेबिट द रिसीवर. बँक काय बोलतो, कस्टमर अकाउंट क्रेडिट, क्रेडिट द गिवर. आर वी क्लिअर ऑन दिस. म्हणून ह्या एंट्रीज कसे असतात, अपोजिट असतात. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. दुसरी एंट्री आपण कुठली पास करू शकतो, तर कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक, बरोबर की नाही. मग आपण काय म्हणणार, कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट बँक गिवर, बरोबर की नाही. पण बँक काय म्हणणार, कस्टमर अकाउंट डेबिट वाय रिसीवर टू कॅश. आता ह्या व्यतिरिक्त चेकचे व्यवहार येतात. चेक रिसिव्ड, बरोबर आहे. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट, रेकॉर्डेड वेन रिसिव्ड. समजा मी माल विकला 10,000ला, सेल्स केली 10,000चे आणि पैसे चेकमध्ये मिळाले मला, तर मी काय म्हणणार, बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर आहे. 10,000. समजा आजची तारीख आहे 24 जानेवारी, मला आज चेक मिळाला, पैसे नाही मिळाले, मला चेक मिळाला, हातामध्ये माझे चेक आहे. मग ज्या क्षणाला तो चेक येतो त्या क्षणाला मी ही एंट्री पास करतो. आता हा चेक चे पैसे जर मला हवे असतील तर मला तो बँकेत भरायला हवा, माझ्या बँकेत तिथे माझं खातं आहे. माझ्या बँकेत जातो, मी चेक भरतो, चेक डिपॉझिट करतो, आणि 2-3 दिवसानंतर त्याचे पैसे बँकेत येतात. मग इकडे इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, रेकॉर्डेड वेन द चेक इज ऑनर्ड. ऑनर्डचा अर्थ काय, कॅश रिसिव्ड. मग बँक काय म्हणणार, कॅश अकाउंट डेबिट टू कस्टमर, क्रेडिट होणार ना. आता हे झालं 27 जानेवारीला. मग 27 जानेवारी आणि 24 जानेवारी मध्ये किती दिवसांचा फरक आला, 3 दिवसांचा फरक. मग 3 दिवसासाठी माझ्या कॅशबुक मध्ये 10,000 जास्त दिसत आहेत ना, आणि बँकेमध्ये 10,000 कमी दिसत आहेत.
आणि हा फरक काय आहे? कारण चेक क्लिअरन्स मध्ये टाइम लागतो. पूर्वी तर 5-5 दिवस लागायचे, आता तरी 1.5 दिवस, 2 दिवस, किंवा जर सेम सेम बँक असेल, म्हणजे समजा माझं खातं बँक ऑफ बरोडामध्ये, त्याचं खातं बँक ऑफ बरोडामध्ये, यांनी मला आता जर चेक दिला तर 1 तासात तो क्लिअर होतो. एनईएफटी ट्रान्सफर केली तरी ऑन द स्पॉट क्लिअर होते. पण जर आता फिजिकल चेक, समजा आता माझं एसबीआयचं खातं आहे आणि ह्याचं बरोडाचं खातं आहे, तर हा जो मला चेक लिहून देणार, तर ह्याचा चेक असणार बँक ऑफ बरोडाचा, मी तो भरणार एसबीआय मध्ये. मग ज्या वेळेला क्लिअरिंग होते, तो एक सिंपल प्रोसेस असते. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, यशने मला चेक दिला आणि हा आहे चेक, आणि हा चेक आहे बँक ऑफ बरोडाचा. ओके. मग आता यश, आता हा चेक माझ्याकडे आला बँक ऑफ बरोडा. मी हा चेक माझ्या बँकेमध्ये डिपॉझिट केला आणि माझी बँक आहे एसबीआय. मग हा चेक जेव्हा एसबीआय कडे गेला, एसबीआयने हा चेक पुढे क्लिअरिंगला पाठवला. क्लिअरिंग म्हणजे काय? एक अशी संस्था जी आरबीआयने सेट केली, आणि तिचं काम आहे दोन वेगवेगळ्या बँकेचे सेटलमेंट करणं. मग क्लिअरिंग मध्ये जेव्हा चेक जातो, तेव्हा ह्यांना तो चेक दिसतो की बरोडाचा चेक आहे. क्लिअरिंग वाले काय करणार? क्लिअरिंग वाले बँक ऑफ बरोडाला कॉन्टॅक्ट करणार, जिथे यशचं खातं आहे, आणि सांगणार की आमच्याकडे तुमचा अकाउंट होल्डर आहे यश नावाचा, त्याने 1,000 रुपयाचा चेक पाठवलाय, सो ह्यांच्याकडनं 1,000 रुपये आम्हाला हवे. बँक ऑफ बरोडा चेक करते की ह्याच्या खात्यात पैसे आहेत का. समजा आहेत 1,000 रुपये, तर ह्याच्या खात्यातनं ते पैसे डेबिट करणार, गिवर ना ह्याचं खातं, आणि ते क्लिअरिंग हाऊस मार्फत माझ्या खात्यामध्ये क्रेडिट करणार. मग ही जी प्रोसेस आणायला वेळ जातो, कारण तुम्ही चेक आता सकाळी दिलात, आता 10 वाजताचं क्लिअरिंग असतं आणि 12चं असतं, दोन क्लिअरिंग येतो. म्हणजे काय? जेवढे चेक आलेत ना सकाळी 10 वाजेपर्यंत, अकाउंटंट ते चेक घेतो आणि स्कॅन करायला बसतो. मग स्कॅन करून, आता ऑनलाईन प्रोसेस आहे. पूर्वी हे चेक पाठवायला लागायचे फिजिकली, आता स्कॅन करायची, सॉफ्ट कॉपी क्लिअरिंगला जाते. मग क्लिअरिंग तिथून ज्या ज्या बँकेचे चेक आल्यात त्या त्या बँकेला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करते, आणि मग तिकडे जो क्लिअरिंग एजंट बसलेला असतो त्या बँकेमध्ये, तो ओके ओके करतो. ओके का करतो? समजा ह्याने मला चेक दिला 1,000 रुपयाचा आणि ह्याच्या खात्यामध्ये 900 रुपयाचे, मग बरोडा काय म्हणणार? ह्याच्या खात्यात सफिशियंट बॅलन्स नाहीये, हा चेक क्लिअर होऊ शकत नाही. मग चेक काय होतो? डिझॉनर. डिझॉनर म्हणजे कॅन्सल. कॅन्सल काय झाला? कारण पैसे नव्हते. आपण कॅन्सलेशनची कारणं गेल्या वेळेला कॅशबुक मध्ये बघितली. बॅलन्स नसेल तर चेक कॅन्सल होतो, म्हणजे बाउन्स होतो, म्हणजे डिझॉनर होतो. इन्फॉर्मेशन चुकीची असेल तरी चेक डिझॉनर होतो. सही चुकली तरी चेक डिझॉनर होतो. लिहिताना खाडाखोडी केला तरी चेक डिझॉनर होतो. आणि चेक भरताना जर फॉर्म चुकीचा भरला, जी आपण स्लिप भरतो चेक सोबत, जर ती पण चुकीची भरली तरी चेक डिझॉनर होतो. किंवा समजा आता माझं नाव सनील आहे, याने चुकून सुनील लिहिलं, न माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये सनील आहे आणि ह्याने सुनील लिहिलं तरी चेक डिझॉनर होणार. माझी बँक म्हणणार हा कोण आहे सुनील. आलं लक्षात? तो बऱ्याच गोष्टी असतात चेक क्लिअर होण्यासाठी. म्हणजे डॉक्युमेंटेशन इम्पॉर्टंट आहेच, आणि लास्टला बॅलन्स पण इम्पॉर्टंट आहे. डॉक्युमेंटेशन बरोबर आहे पण बॅलन्स नाही तरी डिझॉनर. बॅलन्स आहे पण इन्फॉर्मेशन चुकली कुठली तरी, तर डिझॉनर. बॅलन्स आहे, इन्फॉर्मेशन बरोबर आहे पण लिहिताना खाडाखोडी गेला तरी डिझॉनर. त्यामुळे चेक भरताना आपल्याला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. आयुष्यात कधी पण चेक लिहिताना सांभाळून लिहायचं. का? जर चेक डिझॉनर झाला तर ज्यांनी चेक भरला त्याला पण पेनल्टी पडते, आणि ज्यांनी चेक दिला त्यालाही पेनल्टी पडते. ही पेनल्टी कशी असते? बँक डायरेक्ट डेबिट मारते, 250-300 रुपये डेबिट मारून टाकतो लगेच. आणि जर चेक डिझॉनर झाला, समजा ह्याने मला पैसे चेक दिला डिझॉनर झाला, तर माझ्याकडे अधिकार आहे, मी पोलीस कंप्लेंट करू शकतो ह्याच्या नावाची, की ह्यानी मला चुकीचा चेक दिला, ह्यानी माझे पैसे बुडवलेत. कारण चेक हा प्रूफ आहे की पैसे देणं लागतो म्हणून चेक दिलाय. आलं लक्षात?
त्यामुळे कधीही कोणाला जर चेक लिहून द्याल तर लक्षात ठेवा, तो नीट लिहा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बॅलन्स मेंटेन करा. आणि तिसरी गोष्ट, समजा तुम्हाला असं वाटलं की चेक दिला पण नको द्यायला हवा होता, तर त्याला सांगा फोन करून की हा चेक नको भरूस तू बँकेत. आणि त्याला फोन केल्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन सांगा की ह्या नंबरचा चेक आहे, चेक नंबर असतो, तुम्ही दिला या व्यक्तीला, त्याचा जे क्लिअरिंगला आला तर तो क्लिअर करू नका, कारण मी त्याला सांगितलंय की तू टाकू नकोस. मग जर तुम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलं तर मग तुमचा चेक म्हणजे बाउन्स जरी झाला तरी तुम्हाला चार्जेस पडत नाहीत किंवा कायदेशीर कारवाई होत नाही त्या पद्धतीने. इज दॅट क्लिअर? असो, पण मूळ मुद्दा काय? मूळ मुद्दा डिफरन्स ऑफ रेकॉर्डिंग आहे. मग त्यामध्ये एकच रूल जे फॉलो होते, आपला अकाउंटंट म्हणजे आपली कॅश बुक, ठीक आहे, चेक ज्या दिवशी रिसीव करते त्याच दिवशी रेकॉर्ड करते, चेक ज्या दिवशी इश्यू करते त्याच दिवशी रेकॉर्ड करते. रेकॉर्डेड ऑन सेम डे. रिसीव केलं, पैसे आले, इश्यू केला चेक, पैसे गेले. बरोबर ना? आपण तर चेक बनवला तर पैसे जाणार, आपल्याला चेक आला तर पैसे येणार. पण बँक काय करते? रेकॉर्ड्स ओनली आफ्टर क्लिअरिंग. म्हणजे क्लिअर झाल्यानंतरच पैसे आले तर रेकॉर्ड करणार, पैसे गेले तर रेकॉर्ड. मग यांच्यामध्ये तारखांचा फरक येतो, त्यामुळे बॅलन्स वेगळा वेगळा दिसतो. मग हा जो वेगळा बॅलन्स दिसतो ना, हा मी शोधतो. आणि मी डिफरन्स शोधतो की कॅशबुकच्या बॅलन्स मध्ये आणि पासबुकच्या बॅलन्स मध्ये जे फरक आहे त्याची कारण काय. आणि ह्या कारण शोधण्याच्या स्पर्धेला म्हणतात रिकन्सायलेशन. इज दॅट क्लिअर? बघा, रिकन्सायलेशन हा जो शब्द आहे ना, हा तुम्ही कुठेही लावू शकता. म्हणजे जेव्हा आपण, समजा आता मी एक बिझनेसमॅन आहे आणि मी माझ्या काउंटरवरती पैसे घेण्यासाठी आणि देण्यासाठी एका माणसाला बसवलं, हॉटेल चालवतोय मी, गल्ल्यावरती मी ह्याला बसवलं नोकरीला की तू पूर्ण गल्ला सांभाळ, तुला पगार देतो. मी पण बाजूला बसतो त्याच्या, नाही असं नाही, सेट आहे ना, मी बसतो. दिवसभरातनं जे काय व्यवहार होतात मी माझ्या पद्धतीने लिहित असतो आणि तो त्याच्या पद्धतीने लिहित असतो. दिवस जेव्हा संपतो, तो बोलतो सर हे आजचा हिशोब. मग हा आजचा हिशोब मला दाखवतो आणि मी माझा हिशोब काढतो. मॅच झाला, संपला विषय. पण जर मॅच नाही झाला तर मी ह्याला काय बोलणार? माझ्याकडे हा हिशोब आहे, तुझ्याकडे हा हिशोब आहे, कारण ते हिशोब मध्ये फरक काय. मग व्हॅलिड फरक आला म्हणजे व्हॅलिड रिकन्सिलेशन झालं तर विषय संपला. म्हणजे कसं सेट, बघा तुम्ही मगाशी चहा प्यायला गेलेलात ना, तेव्हा साखर कमी पडलेली आपल्या हॉटेलमध्ये, तर मी फटकन किरणामधनं साखर मागवली म्हणून ते 100 रुपये कमी दिसत आहेत. किंवा तुम्ही नव्हतात किंवा तुमचं लक्ष नव्हतं त्यावेळेला आपल्याकडे पैसे डायरेक्ट ऑनलाईन आलेले, तेव्हा तो बाजार वादला नव्हता, है ना. फोन पे पर 35 रुपये प्राप्त हुए, तुम्हाला ऐकायला नाही आलं, मी लिहिलं. मग ही कारण योग्य झाली ना, रिकन्साईल झाली. बरोबर आहे. त्याच पद्धतीने गोडाऊन मध्ये आपण माल भरून ठेवतो, अकाउंटंट पण लिहितो ना स्टॉक परचेस, अकाउंटंट लिहितो ऑफिसमध्ये बसून, पण जो गोडाऊन इन्चार्ज असतो तो फिजिकली माल बघतो. मग तो रोज मालाची मोजणी करतो, मालाची मोजणी केल्यानंतर रोज संध्याकाळी मेसेज टाकतो की एवढा एवढा माल आहे, एवढी एवढी व्हॅल्यू आहे. अकाउंटंट पण त्याची इन आउट लिहित असतो. मग एके दिवशी काय होतं, अकाउंटंटच्या हिशोबामध्ये आणि गोडाऊनवाल्या हिशोबामध्ये फरक जाणवतो. मग आपल्याला फायनान्शियल स्टॉक व्हॅल्यू आणि फिजिकल स्टॉक व्हॅल्यू याच्यातला फरक काढायचा आहे. मग काय करायला लागणार? रिकन्सायलेशन, की माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे, तुझ्याकडे ही व्हॅल्यू, त्याची कारण काय आहे. तर कारण मल्टिपल आहेत. म्हणजे मी सेल रेकॉर्ड केला पण समोरचा माल घ्यायला आलाच नाही, तर तो माल तिथेच पडलाय, मग जास्तच दिसणार ना मला. आपल्याला म्हणजे आपल्या रेकॉर्डनुसार माल कमी असला पाहिजे, गोडाऊनमध्ये माल जास्त. बरोबर आहे. किंवा आपल्याकडे समजा 1,00,000 1000 किलो दिसतंय पण तिकडे 999 किलोचा, अरे 1 किलो कुठे गेला? अरे सेठ,
1000 किलो माल इकडून तिथे करता करता एखादा किलो माल इथे तिथे पडून जातो. आणि नॉर्मल आहे ते कितीतरी. मग तो बोलला सांगणार कोण? तो सेट सकाळी तर पडला, रात्री मी अपडेट केलं आणि तुम्ही जोपर्यंत अपडेट केलं की 1000 किलो अवेलेबल आहे म्हणून, तुमचं अपडेट लवकर झालं, माझं अपडेट लेट झालं म्हणून फरक दिसतोय. इज दॅट क्लिअर? इन शॉर्ट, रिकन्सिलिएशन याचा अर्थ प्रिपेअर स्टेटमेंट टू फाइंड द डिफरन्स. इज दॅट क्लिअर? आणि बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो? आपण पासबुकचा जो बॅलन्स आहे आणि कॅशबुकचा जो बॅलन्स आहे ह्याचं रिकन्सिलिएशन बनवतो. इज दॅट क्लिअर? त्याला म्हणतात बीआरएस. आता थोडे ट्रान्झॅक्शन बघूया जे आपण बँकेमध्ये रेग्युलर मध्ये येऊ शकतात. एक तर आपला कॅश डिपॉझिटेड, दुसरा आपला कॅश विथड्रॉन रेग्युलर, दुसरा चेक रिसिव्ड, चौथा चेक इश्यूड. आता जर चेक मिळालाय आपल्याला तर तो डिसऑनर पण होऊ शकतो. तो चेक रिसिव्ड डिसऑनर्ड. सेम लाईन्स मध्ये चेक इश्यू केला तर तो पण डिसऑनर होऊ शकतो. चेक इश्यूड डिसऑनर. त्यानंतर माझ्या कस्टमरने माझ्याकडनं बँकेचे डिटेल घेतले आणि डायरेक्ट जाऊन बँकेत माझ्या पैसे भरले, असे येऊ शकतं. त्यानंतर बँकेने इंटरेस्ट चार्ज केलं, बँक चार्जेस चार्ज केले, एटीएम चार्जेस चार्ज केले, ते पण तर होतं. बँकेकडनं इंटरेस्ट मिळाला, ते पण होतं. कुठला तरी खर्च आहे आपण बँके थ्रू पे केला, होऊ शकतं ना. तर सॅलरी वगैरे आपण देतो, डायरेक्ट बँकेतनं आपण ट्रान्सफर करतो ना सॅलरी. तर जेव्हा आम्हाला इथे पगार मिळतो, आम्हाला उत्कर्ष मंदिर आमच्या डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर करून देतं. आम्हाला पैसे देत नाही हातामध्ये की हे घ्या पैसे घ्या. कॅशमध्ये व्यवहार नाही चालत तसं. डिव्हिडंड रिसिव्ह डायरेक्टली बँकेकडे पैसे आले. आता ह्या ज्या 11 गोष्टी आहेत हे आहेत ऑलमोस्ट सगळेच व्यवहार जे नॉर्मली एक बँक करतं. आता फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की पुस्तकांमध्ये हे कुठे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आता इकडे आपण दोन पुस्तकं उघडूया. एक आपली कॅश बुक, एक आपली पासबुक.
ठीक आहे. आता बघा, चेक डिपॉझिट कॅश डिपॉझिट जेव्हा होते तेव्हा बँक कॉलम मध्ये आपण रिसिट साईडला लिहितो, आणि जेव्हा पैसे बँकेत येतात तेव्हा पासबुक मध्ये कुठे लिहिलं जातं? डिपॉझिट. आता मी डिपॉझिटला फक्त डी लिहिणार आहे, ठीक. कॅश जेव्हा विड्रॉ करतो बँकेत तेव्हा बँक कॉलम मध्ये कुठे जाते? पेमेंट साईड. बँकेतनं पैसा गेला, आणि बँक कुठे लिहिणार? विथड्रॉवल कॉलम मध्ये. डब्ल्यू फॉर विथड्रॉवल. इज दॅट क्लिअर? बँकेकडे दोन शब्द आहेत, डिपॉझिट किंवा विथड्रॉवल. एवढं समजलं सगळ्यांना? आता जेव्हा चेक रिसीव्ह होतो आपल्याला, आपण काय बोलतो? रिसिप्ट आली, बँक रिसिप्ट. आणि जेव्हा चेक क्लिअर होणार, बँक कुठे लिहिणार? डिपॉझिट मध्ये. आलं लक्षात? ज्या वेळेला आपण चेक इश्यू करतो आपण काय म्हणणार? बँकेतनं पेमेंट केलं. आणि जेव्हा तो क्लिअर होतो त्या बँकेतनं पैसा जातो, मग बँक त्याला कुठे लिहिणार? विथड्रॉवल मध्ये. आर वी क्लिअर ऑन दिस? आता डिसऑनर्ड. डिसऑनर्ड हा शब्द मी जेव्हा शिकवला, मी काय बोललो? आपल्याला अपोजिट पास करायचं असतं. मग चेक रिसिव्ड, चेक रिसिव्डची करेक्ट एंट्री आहे बँक रिसिप्ट. मग डिसऑनरची एंट्री काय असेल? बँक पेमेंट्स. आता पासबुक मध्ये जेव्हा डिसऑनर होतं तेव्हा तिकडे कोणतीच एंट्री येत नाही. फॉर एक्झाम्पल, दर्शन माझ्या बँक मॅनेजर आहे. मी दर्शनकडे गेलो, मी बोललो भाई चेक घे, चेक मिळाले, भरून टाक माझ्या अकाउंट वरती. त्यांनी चेक कुठे पाठवले? क्लिअरिंगला. बँक नेहमी चेक कुठे पाठवतं? क्लिअरिंगला. क्लिअरिंग कडनं कळलं पैसे नाही मिळणार, म्हणजे काय होणार? डिसऑनर. आता मला सांगा, बँकेला पैसे मिळाले का? मग बँक एंट्री मारणार का? बँक फक्त मला फोन करून सांगणार, हॅलो हॅलो, ते तुम्ही ते चेक दिलेले ना, ते डिसऑनर झाले. मग आपल्याला एंट्री पास करायला लागते ना. का करायला लागते? कारण जेव्हा चेक रिसिव्ह झालेला तेव्हा आपण एंट्री पास केलेली, म्हणजे पैसे मिळाले असे लिहिलेलं. नंतर कळलं रे पैसे मिळाले नाही. मग पैसे मिळाल्यात गेले, ते कॅन्सल करायला लागेल की नाही? मग कॅन्सल करायला आपल्याला अपोजिट एंट्री पास करायला लागतं. इज दॅट क्लिअर? पुढे, चेक इश्यूड, डिसऑनर. इश्यू केलं तेव्हा काय एंट्री पास केलेली आपण? इश्यू केलं तेव्हा काय एंट्री पास केलेली आपण? बँक पेमेंट्स. बरोबर की नाही? मग डिसऑनर इश्यूला काय लिहायला लागेल आपल्याला? बँक रिसिप्ट. आणि ही एंट्री पास करणार का इथे कोणती? नो. मी चेक दिले यशला, यशने क्लिअरिंगला टाकले, त्याने सांगितलं भाई डिसऑनर झाला. त्याला कळलं का काय बँकेला? काहीच नाही कळलं. पुढे, डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर. बँक कुठे लिहिणार? डिपॉझिट मध्ये, कारण आपल्याकडे पैसे आले ना. आपण कुठे लिहिणार? बँक रिसिप्ट. इज दॅट क्लिअर? आता हे सगळे जे चार्जेस आहेत, चार्जेस गेले म्हणजे पैसा गेला की नाही? बँक पण पुढे लिहिणार विथड्रॉवल. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, बँक कुठे लिहिणार? डिपॉझिट. आपल्याला इंटरेस्ट मिळाला, आपण कुठे लिहिणार? रिसिप्ट. क्लिअर? सेम आता डिव्हिडंड रिसिव्ड जी आहे ना, आपण कुठे लिहिणार? रिसिप्ट. बँक कुठे लिहिणार? डिपॉझिट. आणि हा जो एक्सपेन्स पेड आहे, पेमेंट केलं, बँक पेमेंट, बँक कुठे लिहिणार? विथड्रॉवल्स. इज दॅट क्लिअर?
तर ही जी गोष्ट आहे ना आता जी आपण बघितली ही खूप महत्वाची आहे. म्हणजे हे आहेत बँकेचे व्यवहार पूर्णतः. ओके. एकदा तुमचे हे व्यवहार कुठे येतात हे लर्न झालं की मग रिकन्सायलेशन करायला 2 मिनिटं लागतात. रिकन्साईल केव्हा करू शकू जेव्हा आपल्याला व्यवहार माहिती आहेत तेव्हा ना. त्यामुळे व्यवहाराची माहिती ही महत्वाची. इज दॅट क्लिअर? पुढच्या सेशन मध्ये आपण फॉर्मॅट कसा असतो, सॉल्व्ह कसं करतात हे बघू.